नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ज्या पद्धतीने आर्या स्टेप सांगेल तसं नंदिनी सगळं फॉलो करत असते. नंदिनी आर्याला म्हणते, आर्या तू सांगितल्याप्रमाणे आता सगळं क्लीन करून झालं आहे, आता पुढे काय करायचं आहे? तर आर्या म्हणते, कोड आता पुढची प्रोसेस म्हणजे बाळाचं डोकं बाहेर येत आहे का ते अगोदर बघ. नंदिनी चेक करते परंतु अजूनपर्यंत बाळाचं डोकं बाहेर आलेलं नसतं. नंदिनी म्हणते, नाही आर्या तसं काही दिसत नाही आहे. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, आता काव्या तुलाच सगळी मेहनत घ्यावी लागेल, तुला पुश करावं लागेल. तू जर यासाठी प्रयत्न केलेस तरच बाळ लवकरात लवकर बाहेर येऊ शकतं आणि त्यासाठी तुला पुश करावं लागेल, तुला जोर द्यावा लागेल. त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, काव्या पुश करा. त्यावेळी काव्या म्हणते, नाही पार्थ मला नाही जमत आहे. काव्या पूर्णपणे वीक पडलेली असते, तिच्यातली काहीच ताकद उरलेली नसते. तर इथे विक्रम, आर्या सर्वच जण काव्याला साथ देण्याचा प्रयत्न करत असतात, तिला विनंती करत असतात, काव्या काहीही कर पण तुला पुश करावंच लागेल. तर पार्थ काव्याला समजावतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही फायटर आहात, फायटर तुम्ही हे करू शकता, प्लीज काव्या करा. तर आता नंदिनी सुद्धा काव्याला समजावते आणि म्हणते, काव्या बाळा तुला हे करावंच लागेल, आता सगळं काही फक्त तुझ्या हातात आहे, त्यामुळे काव्या प्लीज प्लीज पुश कर, तुला पुश करावंच लागेल. तर आता पार्थ तिथे असणाऱ्या सगळ्या मुलींना म्हणतो, काव्या करू शकतात ना? तर सर्वच जण म्हणतात की हो काव्या करू शकते. तर आता काव्या पुश करण्याचा प्रयत्न करते परंतु काव्यात ताकद उरलेली नसते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं इथे मानिनीताई देवाचा धावा करत असतात, काव्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असतात. काव्याची डिलिव्हरी सुखरूप व्हावी यासाठी त्यांनी देवाला साकडं घातलेलं असतं. आता मानिनीताईंसोबतच वसू आत्यासुद्धा देवाला प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही हे करू शकता, काव्या प्लीज पुश करा, तुम्ही फायटर आहात. काव्याला पार्थ साथ देत असतो, पार्थ काव्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे मानिनीताईंसोबत वसू आत्यासुद्धा काव्यासाठी प्रार्थना करत असतात. शेवटी एक स्त्री म्हणून एका स्त्रीसाठी त्यासुद्धा प्रार्थना करत असतात. कितीही काव्याच्या विरोधात असल्या तरीसुद्धा आई होत असताना स्त्रीला काय वेदना होत असतात एक आई म्हणून त्याही जाणत असतात आणि म्हणूनच त्यासुद्धा मानिनीताईंसोबत देवी आईला प्रार्थना करत असतात. सर्वच जण देवाचा धावा करत असतात. तर दुसरीकडे काव्या पुश करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळी काव्याला पार्थचं बोलणं आठवतं. पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं आणि त्याचा आनंद व्यक्त करत तो म्हणालेला असतो, अरे हत्तीवरून साखर वाटारे, माझी बायको आई होणार आहे, मी बाबा होणार आहे. ज्यावेळी आपण आई बाबा होणार ही बातमी पार्थला कळालेली असते त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावत नसतो आणि या क्षणी पार्थचा आनंद पुन्हा त्याला मिळवून देणं हे फक्त आपल्या हातात आहे याची काव्याला जाणीव असते. आता रम्याचं बोलणं काव्याला आठवतं. रम्या म्हणालेली असते, एवढ्यात जर दुसरं कोणी त्या ठिकाणी असताना अबॉर्शन करून मोकळं झालं असतं. बघ विचार कर, तुझ्या करिअरचा विचार कर आणि यातून मोकळी हो. तर दुसरीकडे नंदिनीचं बोलणं तिला आठवतं. नंदिनीने काव्याला समजावलेलं असतं आणि नंदिनी काव्याला म्हणालेली असते, काव्या अबॉर्शन करणं हे इतकं सोपं नसतं. जग काही म्हणेल परंतु जर आपण निसर्गाची चक्र उलटी फिरवण्याचा प्रयत्न केला तर निसर्गसुद्धा हे सगळं काही सहन करेल का गं? नंदिनीने काव्याला समजावलेलं असतं. एके दिवशी काव्या चालत असताना तिचा तोल जाणार परंतु तिने अगोदर पोटावर हात धरलेला असतो. त्यावेळी नंदिनी तिला म्हणते, पडताना अगोदर तुझा हात पोटावर का गेला? म्हटलं होतं ना, अगं आई होण्यासाठी जास्त वेगळं काही करावं लागत नाही, ते आतूनच निर्माण होत असतं आणि त्यातील त्या आपल्या भावना त्या आपोआपच समोर येत असतात. आता काव्याला रम्याच्या सनसनीत कानाखाली मारलेली आठवते. काव्या रम्याला म्हणालेली असते, ही कानाखाली त्या काव्याकडून ज्या काव्याला इतके दिवस तू घोळात घेण्याचा प्रयत्न करत होतीस. तर आता काव्याला त्यांच्या डोहाळे जेवणाचा क्षण आठवतो. ज्यावेळी डोहाळे जेवणा दिवशी काव्याने बुंदीचा लाडू उचललेला असतो त्यावेळी सर्वच जण खुश होतात. नंदिनी म्हणते, अरे वा, बुंदीचा लाडू म्हणजे मुलगा. तरी ते पार्थ काव्याला समजावतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही करू शकता, तुम्ही फायटर आहात आणि तुम्ही हे करू शकता. तर इथे मानिनीताईंची प्रार्थना सुरूच असते. ते सतत देवाला प्रार्थना करत असतात, देवाला साकडं घालत असतात की काही होऊ देत परंतु माझी सून आणि माझं नातवंड अगदी सुखरूप असू देत, काव्याची डिलिव्हरी अगदी सुखरूप पार पडू देत. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, काव्या कमॉन, आणि त्यावेळी काव्या जोरात ओरडते, पुश करते
आणि काव्याने इतके छान पद्धतीने पुश केलेलं असतं की आता काव्याने बाळाला जन्म दिलेला असतो. आता मात्र काव्या शांत पडते, कारण त्यावेळी काव्याची ताकद संपलेली असते. काव्याची ती अवस्था पाहून पार्थलाही काव्याची काळजी वाटत असते. परंतु त्या क्षणी नंदिनीच्या हातात काव्याचं बाळ असतं. शेवटी नंदिनीने काव्याची डिलिव्हरी अगदी सुखरूप केलेली असते. आता नंदिनी फक्त बोलून नाही तर करून दाखवते, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं असतं. काव्याचं बाळच्या वेळी नंदिनीच्या हातात असतं. त्या बाळाला पाहून नंदिनी खूप खुश होते. तिचे अश्रू अनावर होतात. इथे मानिनी त्यांची प्रार्थना सुरूच असते. तर दुसरीकडे काव्या पार्थला विचारते, सगळं काही ठीक पार पडलंय ना? तर पार्थ होकार देत म्हणतो, हो काव्या. तर दुसरीकडे विक्रम यांना इतका आनंद झालेला असतो की विक्रम आर्याला मिठी मारतात आणि हा आनंद व्यक्त करत असतात. शेवटी त्यांच्या घरात एक छोटंसं बाळ आलेलं असतं. चिमुकली पावलं त्यांच्या घरात उमटलेली असतात आणि हे पाहून विक्रम यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे आता जीवा ॲम्ब्युलन्सची वाट पाहत असतो आणि त्यावेळी त्यांचा फोन येतो. जीवा म्हणतो, हा दादा कुठे पोचलात? त्यावेळी ते म्हणतात की आम्ही तिथपर्यंत पोचलो आहोत. तर जीवा म्हणतो, हो हो कॉलेजच्या तिथे, मी खाली थांबलोच आहे. येस, तुम्ही तिथेच या. आता ॲम्ब्युलन्स येते हे कळाल्यावर जीवा खुश होतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याला सावरतो. तर आता नंदिनी पार्थला म्हणते, पार्थ, काव्या, तुम्हा दोघांचंही अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. दोघंही खूप खुश होतात. विक्रम आणि आर्याही खुश होतात. तर तिथे जमलेल्या सगळ्या मुली टाळ्या वाजवत काव्याचं अभिनंदन करतात. तर आता काव्या पार्थला म्हणते, बेबो नाही तर बेबी झाली आपल्याला. तर पार्थ म्हणतो, आता तुमच्यावर माझं असणारं प्रेम हे डिवाईड करायचं हे तर युनिवर्सने ठरवलंच आहे. तर काव्या म्हणते, नाही पार्थ, असं कधीच होणार नाही. पार्थ काव्याला सावरतो. तर इथे नंदिनीच्या हातात पार्थ आणि काव्याचं बाळ असतं. तर दुसरीकडे जीवा पार्थला फोन करतो आणि म्हणतो, दादा ॲम्ब्युलन्स आली आहे. तर त्यावेळी पार्थ जीवाला आनंदाची बातमी देत म्हणतो, जीवा, डिलिव्हरी झाली आहे आणि अगदी सुखरूप झाली आहे. जीवा, तू काका झालायस, कारण आता देशमुखांच्या घरी छकुली आली आहे. हे ऐकून जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो, कारण मुली जीवाला खूप आवडत असतात. आणि आता आपण काका झालोत हा आनंद तर त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच दिसून येत असतो. जीवा इतका खुश होतो की लगेच तो आता मिथुन काकांना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो काका, आता मी काका झालोय. देशमुखांच्या घरी लक्ष्मी आली आहे, मुलगी झाली आहे पार्थ दादाला, असं म्हणत तो आपला आनंद व्यक्त करत असतो. आता ही आनंदाची बातमी त्याने घरीही कळवलेली असते. तर दुसरीकडे पार्थ विक्रम यांना म्हणतो की बाबा, तुम्ही आजोबा झाला आहात. विक्रम खूप खुश होतात. त्यांचा आनंद तर खरंच गगनात मावत नसतो. आर्या त्यांचं अभिनंदन करत म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन आजोबा. तर आता आर्यासुद्धा खूप खुश असते, कारण आर्यासुद्धा मावशी झालेली असते. आर्या इतकी खुश असते की नंदिनी तिच्याकडे पाहतच राहते. तर आर्या आनंदानेच म्हणते, नंदिनी, आता पुढची प्रोसेस म्हणजे 2 क्लिप घे, नाळ 2 इंच ठेवायची आहे आणि पुढे कट करायची आहे, असं म्हणत आता पुढची प्रोसेस आर्याने नंदिनीला समजावून सांगितलेली असते. तर इथे पार्थ विक्रम यांना म्हणतो, बाबा बघितलं का, गुणी बाळ जन्माला आला आहे. काव्यासारखं फिसकारत नाहीये, शांत आहे. आता मात्र सर्वच जण हसू लागतात. आता आर्या डॉक्टर असल्यामुळे या गोष्टी तिच्या लगेच लक्षात येतात. आर्या म्हणते, 1 मिनिट, असं काही नाहीये. काव्या, अगं ती रडत का नाहीये? आता मात्र काव्यही घाबरते आणि नंदिनीला म्हणते, ताई, छकुली रडत का नाहीये? नंदिनी काव्या पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. काव्या म्हणते, बाळा काय झालंय तुला? अगं उठ ना गं. तरी ते नंदिनी म्हणते, छकुली उठ ना बाळा, डोळे उघड, अगं रड ना, असं म्हणत सर्वच जण तिला उठवण्याचा, तिला रडवण्याचा प्रयत्न करत असतात. काव्या घाबरतच पार्थला म्हणते, पार्थ बघा ना हो, का रडत नाहीये? आर्या, अगं सांग ना, का रडत नाहीये ती? तर त्यावेळी आता नंदिनी आर्याला बाळ दाखवते आणि म्हणू लागते, आर्या अगं तूच सांग, का रडत नसेल ती? नंदिनी आता पार्थकडे देते आणि म्हणू लागते, पार्थ तुम्ही बघा ना, ती का उठत नाहीये, का रडत नाहीये? तर त्यावेळी पार्थ घाबरतो आणि म्हणतो, ए राणी, अगं बोल ना गं, अगं उठ ना राजा, उठ ना गं. असं म्हणत पार्थ आणि काव्या आपल्या छकुलीला उठवण्याचा, तिला रडवण्याचा प्रयत्न करत असतात. ती काहीच हालचाल करत नसते आणि म्हणूनच पार्थ आणि काव्या खूप घाबरून गेलेले असतात. काव्या म्हणते, अगं राजा, काहीतरी हालचाल कर ना गं, आम्ही सगळेजण तुझी वाट बघतोय गं, प्लीज काहीतरी कर ना हालचाल. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, पार्थ तुम्हीच बघा ना, आपली छकुली का रडत नाहीये, ती काहीच का हालचाल करत नाहीये?
पार्थ खूप रडू लागतो आणि म्हणतो, ए छकुली अगं उठ ना गं, तुझ्या येण्याची किती वाट बघितली आहे ग आम्ही, प्लीज ना गं उठ ना, असं नको ना गं करूस. असं म्हणत पार्थ आणि काव्या पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्यांना खूप भीती वाटत असते. नंदिनीसुद्धा घाबरलेली असते. नंदिनी आर्याला म्हणते, आर्या अगं बघ ना काय झालं असेल नक्की. नंदिनी आर्याला म्हणते, आर्या सांग ना गं मी पुढे काय करू. तर त्यावेळी आर्या नंदिनीला म्हणते, नंदिनी सावकाशपणे बाळाच्या पाठीवर जरा थोपट, म्हणजे कदाचित त्याला श्वास घेणं सोपं होईल, त्याला मोकळं वाटेल. जसं आर्या सांगेल तसं नंदिनी करत असते आणि म्हणू लागते, छकुली उठ बाळा, उठ ना गं छकुली, रड ना गं. इथे मात्र काव्या खूप रडत असते. काव्या पार्थला मिठी मारते आणि म्हणू लागते, आपली छकुली का रडत नाहीये, पार्थ बघा ना, आपल्या छकुलीला उठवा ना. इकडे विक्रमही देवाला हात सोडतात आणि म्हणतात, देवा प्लीज काहीतरी कर रे देवा, असं नको करूस रे, माझ्या मुलांच्या बाबतीत असं प्रत्येक वेळी संकट नको आणूस, काहीतरी चमत्कार कर, आमच्या छकुलीला रडू देत, आमची छकुली ठीक होऊ देत. असं म्हणत विक्रमसुद्धा देवाला प्रार्थना करत असतात. इथे नंदिनीचे प्रयत्न सतत सुरू असतात, परंतु तरीसुद्धा बाळाची काहीच हालचाल जाणवत नसते. तरी ते नंदिनी आर्याला म्हणू लागते, आर्या अगं काहीच होत नाहीये, ती काहीच हालचाल करत नाहीये. आता मात्र आर्यासुद्धा घाबरते. तर इथे काव्या आर्यासमोर हात सोडते आणि म्हणते, आर्या गं तू काहीतरी कर ना गं, आर्या प्लीज माझ्या बाळाला वाचव गं. पार्थ सतत आवाज देत म्हणतो, छकुली अगं उठ ना गं, छकुली उठ. परंतु अजूनपर्यंत छोट्या बाळाचा काहीच रिस्पॉन्स नसतो. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, 1 मिनिट पार्थ. असं म्हणत आता नंदिनी बाळाला हातात घेते आणि काव्याला म्हणते, काव्या तू जरा छातीशी पकड, जरा बाळाला आईची ऊब मिळाली की कदाचित ते हालचाल करेल, ते रडू लागेल. तर आता आर्या म्हणते, हो नंदिनी बोलते ते अगदी खरं आहे. काव्या आता बाळाला तुला कुशीत घ्यावं लागेल, छातीकडे पकडावं लागेल आणि कदाचित तुझ्या या आईच्या मायेने ते उठेल, ते रडेल. आता काव्या बाळाला जवळ घेते आणि म्हणू लागते, ए छकुली उठ ना गं, छकुली उठ ना. अगं बघ नाही ते कोण कोण आहेत, बाबा आहेत, आई आहे, मावशी आहे, सगळेच जणी आहेत गं, तुझ्या उठण्याची वाट पाहत आहेत. अगं रड ना गं, तुझ्या रडण्याची वाट बघतायत सगळेजण, छकुली रड ना गं. असं म्हणत काव्या बाळाला आपल्या छकुलीला उठवण्याचा रडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिची काहीच हालचाल जाणवत नसते. आता मात्र नंदिनीसुद्धा खूप रडत असते. काव्या म्हणते, छकुली बाळा आता मी तुझं काहीच ऐकणार नाही या राणी, मी तुझं काहीच ऐकणार नाही, नखरे नको आहेत मला, उठ आता बरं. असं म्हणत काव्या सतत आपल्या छकुलीला उठवण्याचा प्रयत्न करते. बाळा तू माझ्यावर रुसली आहेस का गं, पण प्लीज गं आईवर रुसू नकोस ना, मी तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे, तुझ्या बाबांपेक्षाही जास्त प्रेम करणार आहे, तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करणार, पण बाळा उठ ना गं. असं म्हणत आता काव्या छकुलीला उठवण्याचा प्रयत्न करत असते. काव्या म्हणते, उठ ग बाळा प्लीज, असं नको ना करूस, बेबो बेबो अशी हाक ज्यावेळी काव्याने मारलेली असते आणि त्यावेळी मात्र बाळ रडलेलं असतं. आता बाळाची हालचाल जाणवू लागलेली असते. आता ज्यावेळी तिच्या रडण्याचा आवाज सर्वजण ऐकतात तेव्हा मात्र सर्वांच्याच डोळ्यात आनंद अश्रू असतात. पार्थ आणि काव्या या दोघांचा आनंद काही गगनात मावत नसतो. पार्थ काव्याला जवळ घेतो, आपल्या छकुलीला जवळ घेतो आणि म्हणतो, हत्तीवरून साखर वाटारे, देशमुखांच्या घरी लक्ष्मी आली. तर विक्रम म्हणतात, आली रे आली, देशमुखांच्या घरात लक्ष्मी आली. असं म्हणत विक्रमही खूप खुश होतात. आर्या खूप इमोशनल झालेली असते. हा क्षण आर्यासाठी खूप जवळचा असतो, हळवा क्षण असतो. जरी आर्या कठोर वागत असली तरीसुद्धा एक डॉक्टर म्हणून, एक आई म्हणून तिच्या मनाचा कोपरा कुठेतरी ह्या सगळ्याच गोष्टींसाठी राखून ठेवलेला असतो. ज्यावेळी अशा मोमेंट्स असतात त्यावेळी मात्र आर्या खूप इमोशनल होते आणि आता तर ती मावशी झालेली असते आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात ते आनंद अश्रू असतात. तर दुसरीकडे पार्थ काव्यालाही सावरतो आणि म्हणतो, काव्या काळजी करू नका, आपली छकुली आता आपल्यासोबतच असणार आहे. आता आपल्या छकुलीला कोणाचीही दृष्ट लागू नये यासाठी पार्थ काव्याच्या डोळ्याचं काजळ आपल्या छकुलीला लावतो. तर दुसरीकडे मानिनीताई अजूनही देवाचा धावा करत असतात, देवाला प्रार्थना करत असतात. वसुआत्यासुद्धा हात सोडून देवासमोर काव्यासाठी, तिच्या बाळासाठी प्रार्थना करत असतात. आता मिथुन काका धावत पळत येत ही आनंदाची बातमी देण्यासाठी येतात. मिथुन काकांचे डोळेही पाणावलेले असतात, त्यांच्या डोळ्यातही आनंद अश्रू असतात. मानिनीताई मिथुन काकांना विचारतात, भाऊजी काय झालं आहे. त्यावेळी मिथुन काका आनंदाची बातमी देत म्हणतात, काव्याची डिलिव्हरी सुखरूप झाली आहे आणि आपल्या काव्याला मुलगी झाली आहे.
आता मात्र मानिनी ताईसुद्धा खूप खुश होतात. त्यांचाही आनंद काही गगनात मावत नसतो. त्याही देवाचे आभार मानतात, हात जोडतात आणि देवाचे खूप आभार मानू लागतात. वसू आत्याही देवाचे आभार मानतात. मिथून काकाही हात जोडून देवाचे आभार मानतात. पण इथे मात्र रम्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. हा तर रम्यासाठी खूप मोठा धक्का असतो. जी रम्या खूप मोठमोठी स्वप्न रंगवत असते ती कुठेतरी हादरून गेलेली असते. रम्या मनाशीच म्हणते, इतकं सगळं घडूनही यांच्या बाबतीत मात्र नेहमी चांगलंच घडतं. आता काव्याची परीक्षा सुद्धा झाली आणि डिलिव्हरी पण. आता मात्र रम्याच्या हातात काहीच उरलेलं नसतं. तर दुसरीकडे आता काव्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं. आता डॉक्टर काव्या आणि तिच्या बाळाला आतमध्ये घेऊन जातात. इथे मात्र पार्थ घाबरलेला असतो. परंतु एक विश्वासाचा आणि एक आदराचा हात ज्यावेळी जीवा पार्थच्या पाठीवर ठेवतो त्यावेळी मात्र पार्थ मागे वळून पाहतो आणि सगळ्या गोष्टी विसरून एक स्माईल करत त्या दोघांनाही जवळ घेतो. आता मात्र जीवा आणि नंदिनी खूप खुश होतात. पार्थ, जीवा, नंदिनी पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी विसरून एकत्र आलेले असतात. इथे देशमुखांच्या घरी मात्र मानिनीताईंना काय करू आणि काय नको असंच झालेलं असतं. मानिनीताई छान देवी आईची खणा नारळाची ओटी तयार करतात आणि देवघरात घेऊन येत देवी आईची ओटी भरत म्हणतात, देवी आई, माझ्या सुनेची कूस आणि या घराचा आनंद तू उजळून टाकलायस आणि म्हणूनच आनंदाने तुझी ओटी भरून घेते. देवी आई, ही ओटी गोड मानून घ्या हा, असं म्हणत आपला आनंद व्यक्त करत देवी आईचे आभार मानत असतात. मानिनीताई देवी आईला म्हणतात, देवी आई, तुझा आशीर्वाद असाच या घरावर कायम असू देत. तर त्याचवेळी मानिनीताईंना फोन आलेला असतो. मिथून काका म्हणतात, आजीबाई, तुमचा फोन वाजतोय. मानिनीताई पाहतात तर शारदाताईंचा फोन आलेला असतो. शारदाताईंचा फोन पाहताच मानिनीताई म्हणतात, हे बघा, दुसऱ्या आजीचाच फोन आहे. असं म्हणत मानिनीताई फोन उचलतात आणि म्हणतात, हॅलो, बोला आजी. आणि हो आजी, तुमचं खूप अभिनंदन. तर शारदाताईसुद्धा मानिनीताईंचं अभिनंदन करत म्हणतात, तुमचं सुद्धा खूप अभिनंदन आजी. मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही हॉस्पिटलला पोचा, आम्ही सुद्धा इथून निघतच आहोत. शारदाताई म्हणतात, मिठाई तुमच्या तिथूनच नेऊयात. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, नाही नको, आम्ही घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही निघा पुढे. पण आता आपण काय करायचं आहे? आपल्या बाळासाठी मऊ कपडे, कापड आपल्याला काहीच देता आलं नाहीये. आता आपण नेऊ शकतो का? तर शारदाताई म्हणतात, आपल्याकडे आता बाळाला देणार नाहीयेत, पण आपण दुसरं काही नेऊ शकतो का? तर मानिनीताई म्हणतात, एक काम करूयात का, आपण दोघी नंतर खरेदीलाच जाऊया. तर मिथून काका म्हणतात, अरे बाप रे बाप रे, आता या दोन्ही आजींचं काही खरं नाही. आता या दोन्ही आजी मिळून शॉपिंग करणार. तर इथे मानिनीताई इतक्या खुश असतात की त्यांना काय करावं काहीच सुचत नसतं. मानिनीताई म्हणतात, ते आपण सगळं नंतर बघूयात, अगोदर जाऊन आपण भेटूयात, मिठाई आम्ही घेऊन येतो, काळजी करू नका. असं म्हणत आता शारदाताई, मानिनीताई, मिथून काका सर्वच जण हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. मानिनीताई म्हणतात, मिथून भाऊजी, बघताय ना, अहो बाळ आलं आणि पाऊसही थांबला. तर त्यावेळी मिथून काका म्हणतात, वहिनी, अगं असं बोलू नकोस, कदाचित बाळाला भेटण्यासाठी या पावसाची सरई येईल आणि आपण इथेच अडकू. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, नाही नाही, असं होऊन नाही चालणार, मी तयार होऊन येते, तोपर्यंत तुम्ही कॅब बुक करा. असं म्हणत मानिनीताई घाईघाईने तयार होण्यासाठी निघून जातात. इथे वसू आत्या बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु मानिनीताई वसू आत्यांशी काहीच बोलत नाहीत. आता मात्र वसू आत्यांना खूप राग येतो. वसू आत्या म्हणतात, काय माणसं आहेत ना, आजी तर मी सुद्धा झाली आहे, परंतु दोघांपैकी एकालाही मला सांगावंसं वाटलं नाही की तुम्ही आजी झालात, पार्थला मुलगी झाली, येताय का हॉस्पिटलला. असं म्हणत वसू आत्या खूप चिडलेल्या असतात. वसू आत्या म्हणतात, जाऊ दे, मरू देत, इथे माझ्या मुलीची अवस्था खूप खराब आहे, इथे दरवाजा लावून बसली आहे, ती खूप चिडली आहे, काय करू मी. आता वसू आत्यांना काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी सुद्धा खूप खुश असते आणि काव्याची बॅग भरत असते. त्याचवेळी जीवा तिथे येतो आणि म्हणतो, काय चकाचक बाई, हनीमूनची तयारी. तर नंदिनी म्हणते, काही काय बोलताय तुम्ही, अहो काव्याची बॅग भरते, आज ती हॉस्पिटललाच राहणार आहे ना, मग तिला लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथून घेऊन जायच्या आहेत. तिच्यासाठी कम्फर्टेबल कुर्ता घेतला आहे आणि पार्थ मला म्हणालेत की झोपताना तिला तिच्या आवडीचंच पांघरून लागतं आणि तेच मी घेतलं आहे. इथे जीवा खूप हसत असतो. नंदिनी म्हणते, काय झालं हसायला, जे घडलंय ते आठवून हसायला येतंय ना. तर त्यावेळी जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, काय आहे ना चकाचक बाई, आत्तापर्यंत आनंद निवासची जबाबदारी उचलताना मी तुला बघितलंय, पण या घरच्या आनंदाची जबाबदारी उचलताना तेही मी तुम्हाला बघितलंय. जेव्हा जेव्हा मी डाऊन झालो, जेव्हा जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होतो, तेव्हा तेव्हा मला त्यातून बाहेर काढण्यासाठी मी तुझे प्रयत्न बघितले आहेत. तू माझी नेहमी साथ देत आलीस, तेही मी बघितलं आहे.
पण आज तू काव्याचं बाळ उचललंस, तिला या जगात आणलंस आणि त्या बाळाला पार्थ दादा आणि काव्याच्या हातात दिलंस. हे तर मी बघितल्यानंतर मला काय बोलू काहीच कळत नाहीये. माझ्याकडे खरं तर शब्दच नाही आहेत. अर्थात या सगळ्या गोष्टी पाहायला मी प्रत्यक्ष तिथे नव्हतो, परंतु घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी पार्थ दादा मला सांगत होता त्यावेळी सगळ्या गोष्टी मी डोळ्यासमोर अनुभवल्या आहेत. सगळ्या गोष्टी मी इमॅजिन केल्या. खरंच चकाचक बाई, तू भारी आहेस, तू काही करू शकतेस. नंदिनी म्हणते, नाही हो, खरं सांगायचं तर आता छान वाटतंय मला, पण ज्यावेळी आर्याने मला विचारलं की तू डिलिव्हरी करशील का, तेव्हा मात्र मी घाबरून गेले होते. मला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. म्हणजे हातापायांची थरथर होत होती, घाम फुटला होता, मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. पण त्यावेळी विचार केला की जे बाळ या जगात यावं यासाठी आपण इतके महिने धडपड केली, इतके महिने आपण या सगळ्या गोष्टी सहन केल्यात आणि त्या बाळाला आपल्याच हाताने या जगात आणायचं या विचाराने सुद्धा घशाला कोरड पडली होती माझ्या. पण सुदैवाने पार्थ होते माझ्यासोबत. त्यांनी मला खूप साथ दिली. या सगळ्यात त्यांची साथ खरंच खूप गरजेची होती. म्हणजे बघा ना, या सगळ्यासाठी आर्याने जे जे काही मागितलं ते कुठून शोधून आणलं त्यांनी. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्य शुद्धीवर येताच पार्थ तिच्या स्वागतासाठी बुके घेऊन आलेला असतो. तर काव्य म्हणते, काय हे? तर पार्थ म्हणतो, बुके म्हणजे आपल्या आयुष्यातलं खरं फूल, जिने आपल्या आयुष्यात एवढा मोठा आनंद आणलाय. तिला तर आता मी तुमच्या हातात देऊ शकत नाही कारण ती काचेत आहे, परंतु ही फुलं तर मी तुम्हाला देऊच शकतो ना, घ्या. असं म्हणत आता पार्थ काव्याच्या हातात फुलं देत असतो, परंतु काव्याला ती घ्यायला जमत नसतात. तर पार्थ म्हणतो, मी सुद्धा काय वेडा आहे ना, आता तुमच्याच हातात देतोय. असं म्हणत आता पार्थ काव्याला उठवून बसवतो. तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, थँक्स. तर पार्थ काव्याला विचारतो, का? तर काव्या म्हणते, का म्हणजे? खरं तर इथून बाहेर पडल्यानंतर पहिला बुके मी तुम्हाला द्यायला पाहिजे. भलेही माझी डिलिव्हरी नंदिनी ताईने केली असेल, पण त्या क्षणी तुम्ही केलेली धावपळ बघितली आहे मी, कळली मला ती. तर पार्थ म्हणतो, हो खरंच? तर काव्या म्हणते, हो. काव्या पार्थचं कौतुक करत म्हणते, खरंच ग्रीन फ्लॅगवाला नवरा आहात तुम्ही. असं म्हणत अगदी अभिमानानेच काव्या पार्थकडे पाहत असते. काव्याला पार्थचा अभिमान वाटत असतो. काव्य पार्थला म्हणते, खरंच हो देशमुख, काय असतं ना, बाळंतपण बाईचं असतं, करेल ती तिचं, असं म्हणणारे पुरुष मी या जगात पाहिले आहेत. किंवा डिलिव्हरीच्या तिथे येऊन उभे राहतात, पण तिथे चक्कर येऊन पडणारे पुरुष मी पाहिले आहेत. पण खरंच तुमचा मला अभिमान वाटतोय. तुमची साथ होती म्हणूनच हे सगळं काही शक्य झालंय. किल्ला लढवला बाबांनी. असं म्हणत काव्य पार्थचं अभिनंदन करते, त्याचं कौतुक करते. तर पार्थ काव्याला म्हणतो, खरा किल्ला तर तुम्ही लढवलाय काव्या, आणि हे सगळं काही मी एकटीने केलं नाही. या सगळ्यात नंदिनी सुद्धा होती. खरी तर त्यांनी जास्त फाईट केली आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ आनंदानेच काव्याला म्हणतो, आता ना मला आपल्या बाळाला भेटायचं आहे. तिच्या हातात मला असं माझं बोट ठेवायचं आहे. तिच्या नाजूक हातांचा स्पर्श मला जाणून घ्यायचा आहे. आता मात्र काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणते, सॉरी पार्थ, तुम्हाला मुलगा हवा होता ना, पण मी तुम्हाला मुलगा देऊ शकले नाही. आपल्याला मुलगी झाली आहे. तर दुसरीकडे रम्या खूप रडत असते आणि तिने घरातल्या सगळ्या वस्तू अस्ताव्यस्तात फेकलेल्या असतात. ती वसू आत्यानं म्हणू लागते, आई सगळं काही संपलं आहे. तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि रम्याला म्हणते, रम्या, जे आपलं असतं ना ते आपल्यापाशी येतं आणि जे आपलं नसतं त्याचा विचार सोडून द्यायचा असतो. असं म्हणत नंदिनी आता रम्याच्या हातात पेढे ठेवते. आता नंदिनी तिथून निघून जाताच रम्या त्या पेड्यांकडे पाहते आणि ते पेढे कुस्करतच म्हणते, आता हिचा जीवा आणि हिचं बाळ ज्यावेळी हिच्या हातून निसटून जाईल, हिच्यापासून दूर निघून जाईल, त्यावेळी सुद्धा नंदिनीला मी हेच बोलून दाखवेन. असं म्हणत रम्या खूप चिडलेली असते. आता रम्याचं हे स्वप्न पूर्ण होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.